यांनी सांगितलं। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या नवीन पुनर्विकास आराखड्यामध्ये स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत पुन्हा दिली। या संदर्भातील मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला होता। जुन्या आराखड्यानुसार त्यात पुतळा उभारण्याची तरतूद नव्हती, त्यामुळेच रेल्वे राज्यमंत्र्यांनी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासात दिलेल्या उत्तरात पुतळ्याबद्दल माहिती दिली नाही। मात्र नवीन आराखड्यामध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे हा पुतळा उभारला जाईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। याआधी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून भास्कर जाधव यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता। खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावरती रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात असा पुतळा उभारण्याबाबत कोणताही विचार नसल्याचं म्हणणं होतं। त्याबाबत राज्य सरकारनं खुलासा करावा अशी मागणी जाधव यांनी केली। त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा खुलासा केला। दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्यावर लक्षवेधी सूचना उपस्थित केल्याबद्दल त्यांच्या हस्तकांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात माहितीच्या मुद्द्याच्या आधारे उपस्थित करत मुंढे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली। यावेळी सत्तारूढ सदस्यांनी गदारोळ केला, त्यामुळे कामकाज 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं।